नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती या संदर्भातील प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण. यामध्ये आज बघणार आहोत आपण ठाणे ग्रामीण पोलीस भरती 2022-23 मध्ये झालेल्या प्रश्नांचा विश्लेषण. ठीक आहे, तर चला बघूया. प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 1 काय म्हणतो? एका सांकेतिक भाषेत आर्मी हा शब्द 5 2 3 1 8 1 1 असा लिहितात. त्या सांकेतिक भाषेत CARD हा शब्द कसा लिहिला जाईल? अशा प्रकारचे अल्फाबेट आणि नंबर यावरील प्रश्न असतात. त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल? एक ट्रिक आहे याच्यावरची. ABCD पूर्ण लिहून घ्यायची. ABCDEFGHIJKLM. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर N येतो तो M च्या खाली लिहायचा आणि बाकीचे अल्फाबेट आहेत ते उलटे लिहत चालायचे. NOPQRSTUVWXYZ. ठीक आहे. आता A ला आपण किती नंबर देतो? तर A पहिल्या नंबरवरती येतो म्हणून याला आपण 1 नंबर देतो. त्याच्यानंतर A ला आपण 1 नंबर देऊ, पहिल्या नंबरवरती येतो म्हणून. B ला 2 नंबर देऊ, C ला 3, D 4, 5, 6 अशा प्रकारे नंबर देत चालायचे. ज्याचा सिरियल नंबर जेवढा असेल तेवढं त्याचे नंबर देत चालायचे. M हा 13व्या नंबरवर येतो म्हणून आपण M ला 13 नंबर दिला. N ला 14वा नंबर देऊ, O ला 15वा, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 आणि 26. 26 अल्फाबेट आहेत. 26 अल्फाबेटला 26 नंबर मिळाले. ठीक आहे. आता बघूया आर्मी हा शब्द कसा लिहिला जातो. आता आर्मी बघा, ARMY. ठीक आहे. A ला किती नंबर मिळेल? A ला आपल्याला सिरियल नंबरनुसार बघायचं झालं तर A ला 1 नंबर मिळतो. तसंच R ला आपल्याला किती नंबर देता येईल? तर R ला किती नंबर मिळतो? 18. M ला मिळतो 13 आणि Y ला मिळतो 25. ठीक आहे, आणि Y ला मिळालं 25. आता यामध्ये बघा, याच्यापासून एक नंबर तयार होत आहे. 1 1 8 1 3 2 5 मिळालं. 1 1 8 1 3 2 5. ठीक आहे. तर हा जो नंबर आहे तो प्रश्नातल्या नंबराशी समान येत आहे का? इक्वल येत आहे का? नाही. हा दुसरा नंबर दिसतोय, हा दुसरा नंबर दिसतोय. आता ह्या दोन्ही नंबरकडे बघितलं तर तुम्हाला एक लक्षात येईल की ह्या नंबरचा प्रश्नामध्ये दिलेला नंबर हा उलटा दिलेला आहे नंबर. बघा, या 5 ला आधी लिहा, 2 ला त्याच्यानंतर लिहा, नंतर 3 लिहा, नंतर 1 लिहा, नंतर 8 लिहा, नंतर 1 लिहा, 1 लिहा. आला 52 31 811. आला 52 31 811 असं लिहितात म्हणून प्रश्नामध्ये दिलाय. तर आता आपल्याला पॅटर्न माहिती झालं. आता काय म्हणतात त्या सांकेतिक भाषेत CARD कार्ड हा शब्द कसा लिहिला जाईल? CARD. ठीक आहे. तर याचा पण पॅटर्न सेम असेल. C ला आपण किती नंबर देतो? C ला नंबर देतो 3, A ला नंबर देतो 1, R ला देतो 18 आणि D ला देतो 4. ह्या नंबरचं उलटं करून घ्या. आधी 4 लिहा, नंतर 8 लिहा, नंतर 1 लिहा, नंतर 1 लिहा, नंतर 3 लिहा. म्हणजे आपल्याला किती नंबर मिळाला? 48 113. 48 113 पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर असेल. चला बघूया प्रश्न क्रमांक 2. दिलेल्या संघाचे योग्य प्रतिनिधित्व करणारी आकृती पर्यायातून निवडा. ठीक आहे. यामध्ये दिलेला आपल्याला लेखक, डॉक्टर, विवाहित. लेखक काही व्यक्ती असतील ते लेखक असतील. आपल्याला माहित आहे काही लेखक डॉक्टर असतील, म्हणजे काही व्यक्ती डॉक्टर असू शकतात. ठीक आहे, डॉक्टर असू शकतात काही व्यक्ती. ठीक आहे. आणि डॉक्टर मधून काही लोक विवाहित असू शकतात. लेखक मधले पण काही लोक विवाहित असू शकतात. आणि लेखक आणि डॉक्टर दोन्ही बनलेले आहेत अशा लोकांमधून पण काही विवाहित असू शकतात. म्हणजे डॉक्टर मधून पण, या दोघांमधून पण आणि लेखक मधून पण. तर ही डायग्राम बनेल आपली, म्हणजे ही आकृती बनेल लेखक, डॉक्टर आणि विवाहित. पर्याय क्रमांक C हा आपला योग्य उत्तर असेल. ठीक आहे. चला बघूया. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला अंदाजाच्या मार्फतच सोडवायचे असतात.
तिसरा क्रमांकाचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 3 यामध्ये दिलेला आहे, एक वर्तुळ दिलं आहे, त्यामध्ये एक संख्या दिलेली आहे आणि त्याच्या बाजूला पण काही संख्या आहे. दुसरा वर्तुळ आहे, त्यामध्ये त्याच्या बाजूला काही संख्या दिलेल्या आहेत. तिसरं वर्तुळ आहे, त्यामध्ये प्रश्नार्थक चिन्ह आहे आणि त्याच्या बाजूला काही संख्या आहेत. अशा प्रकारचे प्रश्न या दोन संख्यामध्ये या दोन आकृत्यांमध्ये जो पॅटर्न असेल तो त्या तिसऱ्या आकृतीमध्ये पॅटर्न असणार आणि त्याच्या आधारे आपल्याला काय काढायचं आहे, तर उत्तर काढायचं आहे. प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी जी संख्या येणार आहे ती काढायची आहे. ठीक आहे. तर यामधला पॅटर्न शोधू आपण. तर त्याच्यामध्ये काय, तर ही पहिली संख्या दिलेली आहे आणि दुसरी एक, तिसरी, चौथी याची बेरीज करून बघा. 5 अधिक 7 12 होते, 12 अधिक 4 16, 16 अधिक 1 17, 17 आणि 91चा काही संबंध दिसत नाही, 17च्या टेबलमध्ये पण काही येत नाही. विरुद्ध संख्या बघा, 5 अधिक 4 9, 7 अधिक 1 8, 8 9 आणि 8चा काही संबंध, 9 गुणिले 8 72 होते, म्हणजे 91 काही होत नाही. तर चला बघूया याच्यानंतरचा पॅटर्न काय असू शकतो. 5चा वर्ग बघा, 5चा वर्ग काय असतो 25. आता वर्ग म्हणजे काय, तर वर्ग म्हणजे जसा 1चा वर्ग काढायचा आहे, तर 1चा वर्ग म्हणजे काय, त्याच संख्येचा त्याच संख्येशी गुणाकार. 1चा वर्ग काय असणार, 1 गुणिले 1 म्हणजे 1. 2चा वर्ग म्हणजे काय, तर 2चा गुणाकार 200 2 वेळा. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, वर्ग म्हणतो. 3चा वर्ग काय असेल मग, 3 गुणिले 2 गुणाकार 3 9. ठीक आहे. 4चा वर्ग 4 गुणाकार 4 म्हणजे 16. ठीक आहे. तर असे 10 पर्यंतचे वर्ग, 10 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग तुम्हाला पाठ असायला हवेत. ठीक आहे. 5चा वर्ग आपल्याला माहिती आहे 25, 7चा वर्ग असतो 49, 4चा वर्ग असतो 16 आणि 1चा वर्ग आहे 1. तर ह्या सगळ्या वर्गांची तुम्ही बेरीज करून बघा बरं, काय येते उत्तर. 49 अधिक 25 अधिक 1 अधिक 16 करून बघा काय उत्तर येते. 49 अधिक 25 किती होतात, तर 74. 74 अधिक 1 75. 75 अधिक 16 किती होतात, 91. म्हणजे हा पॅटर्न दिसता आपल्याला या आकृतीमध्ये. आता दुसऱ्या आकृतीमध्ये तोच पॅटर्न आहे का बघू. 2चा वर्ग होतो 4, 1चा वर्ग होतो 1, 5चा वर्ग होतो 25 आणि 6चा वर्ग होतो 36. यांची बेरीज करून बघू आपण. 1 अधिक 25 अधिक 36 अधिक 4 बघा. 1 अधिक 25 26, 26 अधिक 36 किती होतात, तर 62, 62 अधिक 4 66. ठीक आहे, म्हणजे हा दोन्ही आकृतीमधला पॅटर्न तिसऱ्या आकृतीमध्ये पण लागेल. काय होणार, 2चा वर्ग आहे 4, 4चा वर्ग आहे 16, 16चा 4चा वर्ग आहे पुन्हा 16 आणि 3चा वर्ग आहे 9. ठीक आहे, यांची बेरीज करून बघा. 4 अधिक 9 अधिक 16 अधिक 16. ठीक आहे, करून बघा. 4 अधिक 9 13, 13 अधिक 16 29, 29 अधिक 16 किती होतात, तर 45. म्हणजे आपला योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 45. या सगळ्यांची बेरीज किती येणार, तर 45. ठीक आहे, आपला योग्य उत्तर काय असेल 45. ठीक आहे, चला बघूया प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 काय म्हणतो, जर गुणाकारला आपण बेरीज म्हटलं, भागाकारला म्हटलं वजाबाकी आणि वजाबाकीला म्हटलं गुणाकार, बेरीजला म्हटलं भागाकार. ठीक, म्हणजेच काय, गुणाकारच्या चिन्हाच्या जागी आपल्याला बेरीज करायची आहे, भागाकाराच्या चिन्हाच्या जागी वजाबाकी करायची आणि वजाबाकीच्या जागी आपल्याला गुणाकार करायचा आहे, बेरीजच्या जागी भागाकार करायचा आहे. ठीक आहे, करून बघू. 9 आहेत, गुणाकारच्या जागी आपण करू, बेरीज करायची आहे 5 जसेच्या तसे, वजाबाकीच्या जागी आपल्याला काय करायचं आहे, तर गुणाकार करायचा आहे आणि 7 जशीच्या तसे बेरीजच्या जागी आपल्याला काय करायचं आहे, तर भागाकार करायचा आहे. 7 भागाकारच्या जागी काय करायचं आहे, तर वजाबाकी करायची आहे, मायनस वजाबाकी 8. करून बघा. आधी काय करतो आपण, भागाकार करतो. 9 अधिक 5 गुणिला 7 भागीला 7, बॉडमॉसचा नियम आहे ना, 7 भागीला 7 असतो 1 मायनस 8. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण काय करतो, गुणाकार करतो. 9 अधिक 5 1 5 मायनस 8. ठीक आहे, 9 अधिक 5 14 मायनस 8 किती होतात, 6. म्हणजे उत्तर सी हा आपला बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 5 काय म्हणतो,
काही रेषा दिलेल्या आहे, त्या रेषेच्या टोकांवरती नंबर दिलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामधला पॅटर्न काय असेल तो आपल्याला शोधायचा आहे आणि ती संख्या कोणती असेल ते ओळखायची आहे. ठीक आहे, तर ही लाईन बघा, ह्या लाईन मध्ये एक नंबर दिसतो आपल्याला 20 आणि 30. 20 आणि 30. आता 20 आणि 30 ची जर बेरीज केलं तर येते 50 आणि याच्यामधला फरक बघितला तर येतो फरक 30 - 20 किती होतं 10. ठीक आहे, दुसरी रेष बघू आपण. दुसऱ्या रेषेमध्ये काय दिसतो, यांची जर आपण बेरीज केलं, यांची बेरीज किती येत आहे, तर यांची बेरीज येत आहे 25 + 15 40 येत आहे. यांची बेरीज किती येत आहे 40 आणि यांच्यामधला फरक जर बघितला तर किती येत आहे 10चा फरक येत आहे. 10चा फरक दिसत आहे पण बेरीज बरोबर दिसत नाही, फरक सेम दिसत आहे. ठीक आहे, तिसरी रेषा बघू. तिसऱ्या रेषेमध्ये काय दिसत आहे 10 + 40 10 + 40 यांची बेरीज तर 50 दिसत आहे आणि यांच्यामधला फरक कितीचा आहे 30चा आहे. म्हणजे फरकचा पण पॅटर्न सेम होत नाहीये आणि बेरजेचा पण पॅटर्न सेम होत नाही. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, दुसरा एक पॅटर्न शोधावा लागेल. ठीक आहे, आता बघा याच्या आडवी रेष आणि उभी रेष दिसत आहे. याच्यामध्ये बघा 20 आणि 30 ची बेरीज केला तर किती होते 50 आणि 10 आणि 40 ची बेरीज जर केलं तर किती होत आहे 50. ठीक आहे, आता बघू ह्या आडव्या रेषेमध्ये 25 आणि 15 ची 25 आणि ह्या 15 ची बेरीज केलं, 15 आणि 25 ची बेरीज केलं तर आपल्याला दिसत आहे 40 आणि 35 आणि ह्या संख्येची जर बेरीज करू 35 अधिक आपण ह्या संख्येला x म्हणू. ठीक आहे, आता ह्या वरच्या आडव्या आणि उभ्या संख्यांची बेरीज जर केला 50 अधिक 50 किती होत आहे 100. म्हणजे यांची पण किती यायला पाहिजे, यांची सगळ्यांची बेरीज केल्यानंतर किती यायला पाहिजे 100 यायला पाहिजे. ठीक आहे, आता 40 आणि 35 यांची बेरीज केलं आपण तर किती होते 40 अधिक 35 तर 75 होते. 75 अधिक x बरोबर 100. म्हणजे याची x ची संख्या किती पाहिजे की आपली बेरीज 100 येईल, तर x ची संख्या किती पाहिजे, तर x च्या जागी जर आपण 25 ठेवलं तर 25 अधिक 75 किती होणार 100 होणार. म्हणजे x ची किंमत किती येणार 25. म्हणजे x ची किंमत म्हणजेच काय, तर ह्या प्रश्नार्थक चिन्हाची किंमत. ठीक आहे 25. तर चला बघूया प्रश्न क्रमांक 6. याच्यामध्ये सेम तुम्हाला सांगितलं होतं अल्फाबेट्स आणि नंबर, अल्फाबेट आणि नंबर दिलेला आहे. सेम तेच करायचं. काय करायचं, अल्फाबेट आणि नंबर लिहून घ्यायचे. काय दिसत आहे ABCD. एकदा लिहिल्यानंतर आपल्याला पूर्ण प्रश्नपत्रिकेमध्ये दुसऱ्यांदा लिहिण्याची गरज पडत नाही. ठीक आहे, हा दुसरा प्रश्न दिसत आहे म्हणून मी लिहून बघत आहे. तुम्हाला एकदा लिहिल्यानंतर तो एखाद्या कोपऱ्यामध्ये लिहून घ्यायचा आणि तो सांभाळून ठेवायचा. त्याच्यानंतर तुम्हाला लिहिण्याची गरज पडणार नाही. ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ. ठीक आहे, आपण A ला नंबर दिलं होतं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि 26. एकदा लिहिल्यानंतर हे लिहायला हार्डली 1 मिनिट लागेल. 1 मिनिटापेक्षा कमीच लागतो आणि याच्यावरती जवळपास 5 ते 6 प्रश्न येतातच. ठीक आहे, तर बघूया टेलिव्हिजन मध्ये आपल्याला काय दिसत आहे. टेलिव्हिजनला कसं लिहिलं आहे तर असं लिहिलेलं आहे ह्या अक्षरामध्ये आणि अंकामध्ये आणि अल्फाबेटमध्ये. ठीक आहे, तर टी च्या जागी आपल्याला दिसत आहे यू. टी च्या जागी यू दिसत आहे म्हणजे टी नंतरच आपल्याला एक अल्फाबेट लिहिलेलं दिसत आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ई च्या जागी दिसत आहे 5. ई च्या जागी 5 दिसत आहे म्हणजे ई चा नंबर दिसत आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर एल दिसत आहे, एल च्या जागी दिसत आहे एम. तर एल च्या नंतरचा अल्फाबेट दिसत आहे म्हणजे काय करताय तर एक अल्फाबेटच्या नंतरचा अल्फाबेट घेत आहे आणि दुसऱ्या अल्फाबेटच्या जागी काय घेत आहे त्याचा नंबर घेत आहे. ठीक आहे, पॅटर्न बघून घेऊ आपण. ई च्या जागी दिसत आहे 5, बी च्या जागी दिसत आहे बी नंतरचा येणारा डब्ल्यू. ठीक आहे, आय च्या जागी दिसत आहे 9, एस च्या जागी दिसत आहे टी आणि आय च्या जागी दिसत आहे 9. ओ च्या जागी पाहिजे होतं आपल्याला पी पण ओ च्या जागी आपल्याला काय दिसत आहे 15 दिसत आहे. आता बघा एक नंबर एक अल्फाबेट होता पण इथं लागोपाठ 2 नंबर आले म्हणजे आपल्याला काय बघावं लागेल ई आय ओ आय ह्याच्या जागी काय दिसत आहे तर नंबर दिसत आहे.
म्हणजेच याचा अर्थ काय, ई ई आय ओ आय हे सगळे काय आहेत, वॉवेल्स आहेत, इंग्लिश मधले वॉवेल्स आहेत. वॉवेल्स कोणते असतात तर ए ई आय ओ यू, आणि यांच्या सगळ्यांच्या जागी आपल्याला काय दिसतं तर नंबर लिहिलेले दिसतात. आणि जे कॉन्सोनंट्स आहेत त्यांच्या जागी आपल्याला काय दिसतं, जे कॉन्सोनंट्स आहेत त्याच्या जागी आपल्याला काय दिसतं तर त्याच्या समोरचा अल्फाबेट दिसतंय. ठीक आहे, कॉन्सोनंट असतील तर त्याच्या समोरचा अल्फाबेट, आणि वॉवेल्स असतील तर त्याचा नंबर दिसतंय. ठीक आहे, तर याच्यामध्ये पण तसंच होईल. ड्रीम मध्ये पण डी हा काय आहे, कॉन्सोनंट आहे, तर डी च्या समोरचा वॉवेल कोणता आहे, डी च्या समोरचा वॉवेल आहे ई. ठीक आहे, आर पण कॉन्सोनंट आहे, सॉरी, डी च्या समोरचा अल्फाबेट आहे ई, आर च्या समोरचा अल्फाबेट आहे, आर च्या समोरचा अल्फाबेट आहे एस. एस लिहून घेऊ. ई हा वॉवेल्स आहे, ई च्या जागी काय येणार, हा एस आहे. ई च्या जागी काय येणार, ई च्या जागी येणार नंबर, कारण वॉवेल्स आहे. ए च्या जागी येणार नंबर, एम च्या जागी येणार एम च्या समोरचा अल्फाबेट कोणता, एन, आणि एस च्या जागी येणार एस च्या समोरचा अल्फाबेट टी. ई एस 51 एन टी आहे का, ई एस ई पण नाही, ई एस 51 नाही, ई एस 51 एन टी म्हणजे पर्याय क्रमांक सी हा आपला योग्य उत्तर असेल. तर चला बघूया प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 काय म्हणतो, जर ए च्या जागी ई असेल, सेम प्रश्न आहे, ए च्या जागी ई असेल, बी च्या जागी एफ असेल, सेम तसं लिहून घ्यायचं जसं आपण लिहिलं होतं. काय लिहिलं होतं मागच्या प्रश्नामध्ये, ए बी सी डी ई एफ जी एस 1 ते 26 पर्यंत. ठीक आहे, आता ह्या प्रश्नामध्ये काय म्हणतात, ए बी सी डी ई एफ जी एस सगळे लिहून घ्यायचे. ए च्या जागी ई आहे, बी च्या जागी एफ आहे, सी च्या जागी जी आहे. ठीक आहे, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. ठीक आहे, ए ला नंबर दिलं होतं 1, बी ला नंबर दिलं होतं 2. यामध्ये नंबर देण्याची गरज नाही कारण नंबर दिसत नाही आपल्याला. ठीक आहे, ए च्या जागी काय म्हणतो, ए च्या जागी आलेला ई, म्हणजे ए च्या जागी ई आलाय म्हणजे हे 3 अल्फाबेट सोडून समोरचा अल्फाबेट आलाय. ठीक आहे, बी च्या जागी आलेला आहे, बी च्या जागी आलेला आहे एफ, म्हणजे 3 अल्फाबेट सोडून आलेला आहे समोरचा अल्फाबेट. ठीक आहे, अशाच प्रकारे सी च्या जागी आलेला आहे जी. ठीक आहे, सी च्या जागी आलेला आहे जी, डी च्या जागी आला असेल एच. ठीक आहे, तशासारखं हार्मोनी हा शब्द कसा लिहिला जाईल, तर हार्मोनी मध्ये काय करावं लागेल, एच च्या जागी 3, एच च्या नंतरचे 3 अल्फाबेट सोडून आपल्याला काय लिहावं लागेल, समोरचा अल्फाबेट. हार्मोनी एच च्या जागी काय येईल, एल येणार. ठीक आहे, ए च्या जागी काय येणार, ए च्या जागी आताच आपण बघितलं ई येणार. आर च्या जागी काय येणार, आर च्या जागी येणार, तर 3 अल्फाबेट सोडा, आर च्या जागी एस टी यू हे सोडा, आपल्याला काय येणार, व्ही येणार. व्ही एम च्या जागी येणार, एम च्या जागी 3 अल्फाबेट सोडा, काय येणार, क्यू. ओ च्या जागी 3 अल्फाबेट सोडल्यानंतर आर येणार. ओ च्या जागी 3 अल्फाबेट सोडल्यानंतर एस येणार. एन च्या जागी येणार, एन च्या जागी 3 अल्फाबेट सोडल्यानंतर आर, आणि वाय च्या जागी 3 अल्फाबेट सोडल्यानंतर झेड, ए बी सोडल्यानंतर सी येणार. ठीक आहे, तर काय येतं आपल्याला, एल ई व्ही क्यू एस आर सी, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला योग्य उत्तर असेल. ठीक आहे, तर चला बघूया प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 काय दिसत आहे, काही नंबर दिलेले आहे, त्याच्यामध्ये मधामधात गॅप दिलेले आहे. ठीक आहे, अशा प्रकारचे प्रश्न येतात ना, तर ते किती नंबर असतील ते आपण मोजून घ्यायचे. याच्यामध्ये एक नंबर येईल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 16 नंबर आहे. 16 नंबर आहेत, आपण पॅटर्न शोधून घ्यायचा. 2 2 चा काहीतरी ग्रुप बनवायचे, नाहीतर 16 मध्ये कितीचा भाग जातो, पुन्हा 4 चा भाग जातो, म्हणजे 4 चे ग्रुप बनवू शकतो किंवा 8 चे ग्रुप बनवू शकतो. ठीक आहे, 2 चे ग्रुप जर बनवला तर ह्या 2 मध्ये काय येणार, पॅटर्न शोधायचा, सेम असणार तो पॅटर्न असणार, तो त्या ग्रुपमध्ये काय असणार, सेम. आता 2 जणांचा ग्रुप बनवला तर समोरचा ग्रुप बघा, याच्यामध्ये 0 1, याच्यामध्ये जर 0 ठेवला आपण, याच्यामध्ये जर 0 ठेवलं तर याच्यामध्ये 0 1 0 1, याच्यामध्ये पण 0 ठेवू शकतो 0 1, याच्यामध्ये पण 0 1. हा समोरचा आपल्याला समोर 1 दिसत आहे, म्हणजे हा 0 1 दिसणार नाही, म्हणजे हा काय आपल्याला हा पॅटर्न आपला होणार नाही. ठीक आहे, हा पॅटर्न होणार नाही. ठीक आहे, तर आपण दुसरा एक पॅटर्न बघू. दुसरा एक पॅटर्न काय, 4 चा ग्रुप बनवून बघू. 4 चा ग्रुप
या 4 जणांचा एक ग्रुप बनवून बघू, या 4 जणांचा एक ग्रुप बनवू, या 4 जणांचा एक ग्रुप बनवू, ठीक आहे. या 4 जणांचा एक ग्रुप बनेल आणि ह्या 4 जण. आता चौथा जो ग्रुप दिसतोय तो डायरेक्टली पूर्णपणे तयार झालेला ग्रुप आहे. तर आपण त्या तयार झालेल्या ग्रुपमधून नंबर लिहून बघू बरं. 1101, 1101 तर दिसत आहे 1101. याच्यामध्ये पण 1101 होणार आणि याच्यामध्ये पण 1101 होणार. म्हणजे हा आपल्याला पॅटर्न दिसतोय. तर पहिल्यामध्ये काय दिसत आहे 1, दुसऱ्या ब्लँक्स मध्ये किती दिसत आहे रिकाम्या जागेत 1, तिसऱ्या रिकाम्या जागेत 1 आणि चौथ्या रिकाम्या जागेत 0. म्हणजे 1110 बघा, 1110 दिसत आहे कुठे, पर्याय क्रमांक 4 हा आपला योग्य उत्तर असेल. ठीक आहे. तर चला बघूया प्रश्न क्रमांक 9. क्रमांक 9 दिलेला आहे. खाली दिलेल्या संख्येमध्ये असे किती 5 आहेत ज्याच्या लगेचच नंतर 6 आहे पण लगेचच आधी 7 नाही. ठीक आहे. म्हणजे आपल्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, तर असे किती 5 नंबर आहेत. 5 ही संख्या आहे. अशी किती 5 ही संख्या आहे ज्याच्या लगेचच नंतर काय असेल 6 असेल, पण त्याच्या लगेचच आधी काय पाहिजे 7 नाही पाहिजे. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे 7 पाहिजे असे ना दिलेलं आहे, तर 7 नाही पाहिजे. ठीक आहे. म्हणजे 5 आणि 6 लागोपाठ असतील पण त्याच्या आधी 7 असायला नको. ठीक आहे. तर बघा असे किती 5 आहेत. आधी 5 किती आहे ते बघून घेऊ. हा एक आहे 5. ठीक आहे. त्याच्यानंतरचा हा एक आहे 5, हा एक 5 आहे. त्याच्यानंतरचा आहे हा एक 5 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय दिसतं आपल्याला हा एक 5 दिसत आहे आणि हा एक 5 दिसत आहे. ठीक आहे. आता बघा ह्या 5 मध्ये याच्या लगेचच नंतर काय 6 आहे का, याच्या लगेच नंतर बघा 6 आहे का, लगेच नंतर 6 दिसत आहे का, नाही, म्हणजे हा येणार नाही. ठीक आहे. याच्यानंतरचा बघा लगेचच नंतर काय दिसत आहे 6 दिसत आहे आणि लगेचच आधी 7 आहे का, लगेचच आधी 7 आहे, म्हणजे हा पण 5 येणार नाही. ठीक आहे. याच्या लगेचच नंतर बघा 6 आहे का, याच्या लगेच नंतर 6 नाही, म्हणजे हा पण येणार नाही. याच्या लगेच नंतर 6 आहे का बघा, याच्या लगेच नंतर 6 नाही, म्हणजे हा पण येणार नाही. याच्या लगेच नंतर 6 आहे का बघा, याच्या लगेच नंतर 6 आहे का, नाही, म्हणजे हा पण येणार नाही. आणि याच्या लगेच नंतर 6 आहे आणि याच्या लगेचच आधी किती आहे तर 5 आहे, म्हणजे 7 नाही, म्हणजे हा काय येणार, हा येणार. म्हणजे असे किती 5 आहेत, तर असे किती 5 आहेत, तर फक्त एकच 5 आहे. ठीक आहे. म्हणून आपला पर्याय क्रमांक काय येणार, पर्याय क्रमांक बी 1 हा ऑप्शन येणार. ठीक आहे. त्याच्यानंतरचा बघू प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 मध्ये काय दिसतो, AT बरोबर काय दिसत आहे 20 आणि BAT बॅट बरोबर काय दिसत आहे 40. तर कॅट बरोबर किती असेल, म्हणजे CAT बरोबर किती असेल. ठीक आहे. तेच मग असे आपण लिहिलं होतं सेम ABCD असे कुठपर्यंत लिहायचे Z पर्यंत, ABCDEF GHIJKLM NOPQRSTUVWXY आणि हा Z. ठीक आहे. A ला नंबर दिलं होतं 1, B ला 2, C ला 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 आणि 26. ठीक आहे. आता बघा A आणि T. A ला किती नंबर देतो आपण 1 आणि T ला देतो, T ला किती नंबर आहे तर 20 आहे. 1 आणि 20 ला आपल्याला काय करावं लागेल, म्हणजे बरोबर 20 येईल, तर 1 आणि 20 चा गुणाकार करून बघा किती येणार 20 येणार. B ला किती लिहितो 2 लिहितो, A ला लिहितो 1 आणि T ला लिहितो 20. या तिघांचा गुणाकार करून बघा 2 गुणिला 1 2, 2 गुणिला 20 किती येणार 40. म्हणजे C ला किती लिहितो आपण 3, A ला लिहितो 1, T ला लिहितो 20 किती येणार 3 गुणिला 1 3 आणि 3 गुणिला 20 60. म्हणजे आपला उत्तर कोणता येणार, पर्याय क्रमांक डी हा आपला योग्य उत्तर असेल. अशा प्रकारे 10 प्रश्नांची सिरीज आपली संपलेली आहे. पुढचे पण 10 प्रश्नांची सिरीज असेल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.